पौष महिन्यातील रविवार व्रतकथा म्हणजेच आदित्य रानूबाईची कहाणी. ऐका आदित्य रानूबाई तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. त्या नगरात एक ब्राह्मण राहत होता. तो नित्य समिधा फुलं दुर्वा आणायला रानामध्ये जायचा. तिथे त्याला नागकन्या आणि देवकन्या वसावसत असत. तेव्हा त्या ब्राह्मणाने पाहिलं आणि विचारलं, काय ग बायानो, कसला वसा वसता तो मला सांगा. तेव्हा नागकन्या आणि देवकन्या म्हणाल्या, तुला रे वसा कशाला हवा, उचसील माचसील घेतला वसा टाकून देशील. म्हणून ब्राह्मण म्हणाला, उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही. तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आदित्यवारी मौनानं उठावं, सचैल स्नान करावं, अग्रोदक पाणी आणावं, विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानूबाई काढावी, 6 रेघांचं मंडळ करावं, 6 सुतांचा तातू करावा, त्याला 6 गाठी द्याव्यात, पानफुल वाहावं, पूजा करावी आणि पानाचा विडा फुलांचा झेला, दशांगाचा धूप गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावी, 6 मास पाळावी, मागी रथसप्तमी हे व्रत संपूर्ण करावं. संपूर्णाला काय करावं, गुळाच्या पोळ्या, बोटव्याची खीर, लोणकड तूप मेहून जेवून सांगावं. असेल तर चिरचोळी द्यावी, नसेल तर जोड गळसरी द्यावी, ती सुद्धा नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणाने केला. त्याला सूर्यनारायण देव प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलावणं धाडलं. ब्राह्मण जाते वेळेस भिवू लागला, कापू लागला. तेव्हा राजाच्या राणीने सांगितलं, भिवू नको, कापू नको, तुमच्या मुली आमच्या इथे द्या. आमच्या मुली गरिबांच्या, तुमच्या घरी कशा द्याव्यात. म्हणून ब्राह्मण राणीला म्हणाला, दासी कराल बटकी कराल. राणी म्हणाली, दासी करत नाही बटकी करत नाही, एकीला राजाची राणी करू आणि दुसरीला प्रधानाची राणी करू. मार्गेश्वराचा महिना आला. ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या. एक राजाच्या घरी दिली आणि दुसरी प्रधानाच्या घरी दिली. गेल्या पावली मुलीचा समाचार त्याने काही घेतला नाही. 12 वर्षांनी तो ब्राह्मण समाचार घेण्यास निघाला. राजाच्या घरी गेला. लेकीनं बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा गुळ खा पाणी प्या. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, गुळ खात नाही पाणी पित नाही, माझी कहाणी करायची वेळ झाली आहे, आता ती तू ऐक. तुझी कहाणी ऐकायला मला वेळच नाही. राजा पारधीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल. तोच त्याच्या मनात राग आला आणि ब्राह्मण रागारागाने तेथून निघाला आणि प्रधानाच्या घरी गेला. प्रधानाच्या मुलीनं म्हणजे पत्नीनं पाहिलं, आपला बाप आला म्हणून बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा गुळ खा पाणी प्या. गुळ खात नाही पाणी पित नाही, माझी कहाणी करायची आहे ती तू ऐक. तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची नको ऐकू. ती घरात गेली. उतरंडीचे 6 मोती आणले. 3 आपण घेतले आणि 3 बापाच्या हाती दिले. त्याने मनोभावाने कहाणी सांगितली आणि लेकीने चित्त भावाने ती ऐकली. नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला. बायकोने विचारलं, मुलीचा समाचार कसा काय आहे. जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्यानं पिडली, दुःखानं व्यापली. राजा मुलकावर निघून गेला. जिनं कहाणी ऐकली होती ती आता भाग्यानं नांदत आहे. इकडे दरिद्री जी झाली होती तिनं आपल्या लेकाला सांगितले, मावशी घनघोर आनंदात नांदत आहे, तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये. पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अग अग दासीनो, तुम्ही दासी कोणाच्या. आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा, तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. कसा आला आहे, तळ्याच्या पाळी उभा राहिला आहे, परसदारानं घेऊन या. परसदारानं घेऊन आल्या. त्याला नाहूमाखू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेऊ खाऊ घातलं. कोहळा पोखरला आणि त्या कोहळ्यामध्ये होणमोहरा भरल्या. वाटेस आपला जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आले. हातचा कोहळा काढून नेला. तो मुलगा घरी गेला आणि आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीने काय दिलं. दैवाने दिलं आणि कर्माने नेलं. कर्माचं फळ पुढे उभं राहिलं. मावशीने दिलं होतं ते सर्व गेलं. पुढच्या दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. अग ग दासीनो, तुम्ही दासी कोणाच्या. आम्ही दासी प्रधानाच्या.
प्रधानाच्या राणीला निरोप सांगा. त्यांनी निरोप सांगितला. मग प्रधानाच्या राणीनं त्या मुलाला घरी नेऊन नाहू माखू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेवू खाऊ घातलं, काठी पोखरली आणि होन मोहरांनी ती भरून दिली. बाबा, ही काठी कुठेही ठेवू नकोस, विसरू नकोस, जतन करून घरी घेऊन जा म्हणून त्या मुलाला सांगितलं. पण वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपाने आले आणि हातची काठी काढून घेतली. तो मुलगा घरी गेला. झालेली गोष्ट राणीला सांगितली. दैवाने दिलं आणि ते सर्व कर्माने नेलं. पुढे तिसरा आदित्यवार आला आणि तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पाहिल्यासारखं प्रधानाच्या घरी नेऊन नाहू माखू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेवू खाऊ घातलं आणि नारळ पोखरून होन मोहरांनी भरून दिला. कुठेही ठेवू नकोस, कुठेही विसरू नकोस म्हणून सांगितलं. घरी जाताना तो विहिरीत उतरला आणि तो गडबडून विहिरीत पडला. घरी गेला. आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीने काय दिलं? अगं आई, मावशीने तर दिलं, पण दैवानी ते सर्व बुडालं. चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नाहू माखू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेवू खाऊ घातलं आणि त्याला दह्याची शिदोरी होन मोहरांनी घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपाने आले आणि हातची शिदोरी घेऊन गेले. तो घरी गेला आणि तेव्हा आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीने काय दिलं? आई, मावशीने तर दिलं, पण ते दैवाने सर्व नेलं. पाचव्या आदित्यवारी आपण स्वतः उठली. तळ्याच्या पाळी जाऊन उभी राहिली. दासीने तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीने तिलाही परसदारानं घरी नेलं. नाहू माखू घातलं, पाटाच बसायला दिला. प्रधानाची राणी आदित्यवाराची कहाणी करू लागली. काय वसा करतेस तो मला सांग. बहीण म्हणाली, अगं ग चांडाळणी पापिनी, बापाची कहाणी ऐकलीच नाहीस म्हणून तर तुला दारिद्र्य आलं. राजाच्या राणीनं विचारलं. याला बहिणीच्या घरी राहिली आणि श्रावण मास आला. सांगितल्याप्रमाणे तिने सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाचं भाग्य आलं. राजानं बोलावून धरलं. मावशी मावशी, तुला छत्र आली, चामर आली, पायीक आले, परवर आरे. मला रे पापिनीला छत्र कोठली, चामर कोठली, पायीक कोठले, परवर कोठे? बाहेर जाऊन दाराशी बघते तो राजा तिला बोलवायला आला होता. राजा आला तशी ती राणी घरी जायला निघाली. एकमेकींना बहिणीने आहेर केले. वाटेत जाऊ लागली. पहिल्या मजले स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तो तिला कहाणीची आठवण झाली. तेव्हा ती म्हणाली, करा रे हाकारा, पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. तेव्हा शिपायाला त्या शहरामध्ये एक मोळीविक्या अत्यंत भुकेने व्याकुळ आहे असं दिसून आलं. तेव्हा त्या शिपायांनी सांगितलं की तू आमच्या राणीची कहाणी ऐक. तेव्हा तो मोळीविका म्हणाला की तुमच्या बाईची कहाणी ऐकून माझं काय फळ, माझं पोट तर मलाच भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला. तेव्हा राणीने 6 मोती घेऊन आली. 3 त्या मोळीविक्याच्या हाती दिले व 3 आपल्या हाती ठेवले. त्याने मनोभावे कहाणी सांगितली व त्या मोळीविक्याने चित्त भावाने ती ऐकली. त्याची लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्याच एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उचसील माचसील, घेतला वसा टाकून देशील. उतत नाही मातत नाही, घेतला वसा टाकत नाही, तेव्हा वसा सांगा. पुढं दुसऱ्या मजलेस गेली. राणीने स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. तेव्हा राणी म्हणाली, करा रे हा करा, पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही, माळ्याचा मळा पिकतच नाही, विहिरीला पाणी लागत नाही, असा एक माळी चिंतेत बसला आहे. त्याला हाक मारली, आमच्या बाईची कहाणी ऐक. तो आला. राणीने 6 मोती घेऊन 3 आपण घेतली आणि 3 माळ्याला दिली. राणीनं कहाणी मनोभावे सांगितली. ती माळ्यानं चित्तभावाने ऐकली. माळ्याचा मळा पिकू लागला. विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीनं त्याला सुद्धा तो वसा सांगितला. पुढे तिसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं आणि आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा राणीला कहाणीची आठवण झाली. करा रे हा करा, पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा.
उपाशी नाही काही नाही. एक म्हातारी, तिचा एक मुलगा वनात गेला होता, एक डोहात बुडला होता, एक सरपाने खाल्ला होता. त्यामुळं ती म्हातारी चिंताक्रांत बसली होती. शिपाई तिला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐकू. ती म्हणाली, कहाणी ऐकून मी काय करू? मी मुलासाठी रडत बसली आहे. बरं येते म्हणून ती राणीकडे आली. राणीनं पाहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली. तिनं ती चित्तभावाने ऐकली. तिचा मुलगा वनात गेला होता, तो आला. डोहात बुडाला होता, तो सुद्धा आला. आणि सरपाणी खाल्ला होता, तो सुद्धा आला. ती म्हणाली, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांगा. मग राणीनं तिलाही वसा सांगितला. पुढे 4थ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा राणीला कहाणीची आठवण झाली. करा रे हा करा, पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही काही नाही, काना डोळा मासाचा गोळा, हात नाही पाय नाही, असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी ओतलं. पालता होता तो, उताना केला. 6 मोती होते, त्यातले 3 मोती त्या माणसाच्या बेंबीवर ठेवली. 3 मोती आपण घेतली. राणीनं मनोभावे कहाणी सांगितली. ती त्या माणसाने चित्तभावाने ऐकली. त्याला हातपाय आले, देह दिव्य झाला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांगा. मग राणीनं त्याला सुद्धा वसा सांगितला. 5व्या मुक्कामाला घरी आली. स्वयंपाक केला. तेव्हा सूर्यनारायण जेवायला आले. 7 दरवाजे उघडले गेले. लोहगंगाळ पाणी तापवलं. षड्रस पक्वान्न जेवायला केली. सूर्यनारायण भोजनाला बसले आणि त्यांना पहिल्याच घासाला केस लागला. ते म्हणाले, अग अग, कोणा पापिणीचा केस आहे? राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होतं. तिनं आदित्यवारी वळचणी खाली बसून केस विंचरले होते. काळं चवाळ डोईचा केस, वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला, तसा कोणालाही होऊ नये म्हणून ब्राह्मणाला, मोळी विक्याला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला, कोणा डोळा मासाच्या गोळ्याला, इतक्या जणांना जसे सूर्यनारायण प्रसन्न झाले, तसे तुम्हा सर्वांना हो. म्हणून तर ही सूर्यनारायणाची कहाणी वाचली आणि ऐकली जाते, तशीच सांगितली सुद्धा जाते. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ व संपूर्ण हो.